आज आपण 7व्या क्रमांकाचं जे ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर ह्याची पुरातन कथा बघणार आहोत। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुन उज्जयिनी महाकाल ओंकार मंगलेश्वरम परल्ये वैद्यनाथंच डाकिन्य भीमाशंकरम सेतु बंदे तु रामेशम आणि नागेशम दारुकावने हे जे ज्योतिर्लिंग आहे ह्या रामेश्वरची कथा आज बघणार आहोत। हे रामेश्वर ज्योतिर्लिंग तामिळनाडू राज्यामध्ये सागराच्या तटावर वसलेलं आहे। हे ज्योतिर्लिंग रामाने वसवलेलं आहे। रामाचा बराच वनवासातला बराच काळ नाशिकमध्ये घालवलेला आहे। या नाशिकच्या तपोवनामध्ये रामप्रभू राहत असतानाच वनवासामध्ये राहत असताना तिथूनच रावणाने सीतेचं हरण केलं, सीतेला पळवून नेलेलं आहे। सीतेला पळवून नेल्यानंतर जात असताना घेऊन सीतेला जात असताना रस्त्यामध्ये त्या रावणाला जटायू पक्षी दिसला आणि या जटायू पक्षानं रावणाला घायाळ केलेला आहे। त्याचे डोळे फोडण्याचा तो जटायू पक्ष प्रयत्न करीत आहे सीतेला सोडवण्यासाठी। म्हणून रामानं त्या जटायू पक्षाला धरलं आणि त्याचे पंख छटून त्याला खाली फेकून दिलेला आहे। राम प्रभू नाशिकमध्ये असताना वनवासात असताना तिथं रावणाची बहीण शूर्पणखा आलेली होती आणि तिनं लग्नाची मागणी केली। रामप्रभूंनी तिचं नाक कापलं आणि गोदावरीच्या पहिल्या तिठावर फेकून दिलेलं आहे। म्हणूनच ह्या गावाला नाशिक हे नाव पडलेलं आहे। रामप्रभू सीतेच्या शोधासाठी जात असताना जटायू रस्त्यात दिसला आणि त्या जटायूनं रावणानं सीता ह्या दिशेला घेऊन गेलेला आहे असं सांगितलं। रामानं त्या जटायूला उचलून घेतलं, आपल्या कुशीमध्ये धरलं। त्याच वेळेस त्या जटायूवर काळानं झडप घातली। जटायूचा रामाच्या कुशीमध्ये अंत झाला। तिथंच काळेश्वर नावाचं पुरातन ज्योतिर्लिंग आजही स्थापित आहे। काळेगावला हे काळेश्वर ज्योतिर्लिंग आहे। श्रीराम प्रभूंनी त्या जटायूची उत्तर क्रिया उत्तरेश्वर पिंपरी येथे नदीकाठी केलेली आहे। तिथून श्रीराम प्रभू पुढे निघालेले आहेत। पुढे जाताना रामप्रभूंनी शबरीची भेट घेतली। त्रेतायुगामध्ये एका माणसाला 10,000 वर्ष आयुष्य होतं आणि तिथं ही शबरी 6,000 वर्ष तिनं तपश्चर्या केलेली आहे। मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं, तुला ह्याच जन्मामध्ये राम भेटतील। मातंग ऋषी हे शबरीचे गुरु होते आणि रामाची भेट ह्या जन्मामध्ये होणार म्हणून ती तपश्चर्या करत होती। आपल्या झोपडीपासून पंपा सरोवरापर्यंत रोज ती फुलं गोळा करायची आणि पहाटे झाडून काढून फुलं अंतरायची। ह्या रस्त्याने माझे रामप्रभू येताना त्यांच्या पायाला खडे टोचू नयेत, काटे टोचू नयेत म्हणून ते फुलं अंतरायची। रोज उठलं की आज रामप्रभू येतील म्हणून वाट बघायची। अशा प्रकारे ती वाट बघत होती। म्हणून श्रीराम प्रभू जाताना तिच्या झोपडीवर गेलेले आहेत। तिथे त्या शबरीनं बोर तोडून आणले आणि बोर आंबट काही असतील म्हणून चाकून बघून आंबट बोर फेकून दिले आणि चांगले चांगले बोर बघून रामप्रभूला ठेवलेले आहेत। रामप्रभूंनी ते उष्टे बोर सुद्धा खाल्ले। तिथून रामप्रभू पुढे गेले। किष्किंधा नगरी लागलेली आहे। ह्या किष्किंधा नगरीमध्येच हनुमंताची आणि रामाची भेट झालेली आहे। तिथं वालीला सुग्रीवाची पत्नी वालीनं पळवून नेली। सुग्रीव आणि वाली हे दोघं भाऊ होते। वालीला मारलं आणि राम प्रभू पुढे गेलेले आहेत। तिथूनच माकडाचं सैन्य घेऊन राम समुद्र तटावर गेले आणि हनुमंतानं सीतेचा शोध लावला। लंकेमध्ये सीता आहे असा शोध लागला, परंतु
सागर ओलांडून पुढे कसं जायचं ह्याचा सगळेजण विचार करू लागले. आणि तिथं रामप्रभूला दुपारपर्यंत पाणी मिळालेलं नव्हतं. श्रीरामाचा नियम होता शिवलिंग पूजा केल्याशिवाय अन्न पाणी ग्रहण करायचं नाही. हनुमंतानं पाणी शोधून आणलं आणि त्याच पाण्यानं रामप्रभूंनी पार्थिव लिंग तयार करून पूजन केलं. शिव प्रगट झाले आणि शिवाला मागणं मागितलेलं आहे. महादेवा, रावण मारणं काही सोपं नाही आणि रावण हा शिवभक्त होता, ब्राह्मण होता, वीर होता आणि त्याला मारण्यासाठी मला तुम्ही शक्ती द्यावी. हा शिवभक्त असल्यामुळं तुमच्या आशीर्वादाशिवाय मी त्याला मारू शकणार नाही असं म्हणून महादेवाचा आशीर्वाद घेतला रामप्रभूंनी आणि सागरावर पूल बांधलेला आहे. प्रत्येक दगडावर राम लिहायचं आणि त्या सागरावर टाकायचं. ते दगड तरत होते. हे आश्चर्य कसं होऊ लागलं म्हणून रामप्रभूंनी स्वतःच एका दगडावर राम नाम लिहिलं आणि ते दगड सागरामध्ये फेकून दिला. ते दगड बुडून गेला. हे हनुमंतानं बघितलेलं आहे. आणि हनुमंत रामप्रभूला म्हणाले, देवा, तुम्ही ज्याला सोडून दिलं तो कसा तरल, तो तर बुडणारच. अशा प्रकारे तिथं सेतू बांधून लंकेला सगळं सैन्य घेऊन गेलेले आहेत. लंकेमध्ये भयानक युद्ध झालं, बराच संहार झाला आणि सीतेला घेऊन परत आले. रामाचा नाश करून परत आलेले आहेत. सागर तटावर आल्यानंतर रामप्रभूचं मन त्यांना खात होतं, समाधान देत नव्हतं. आपल्या हातानं ब्राह्मणाची हत्या झाली असं वाटू लागलं आणि त्यांचंच मन त्यांना त्रास देऊ लागलं. जेव्हा आपलं मन आपल्याला खातं तेव्हा आपल्या हातून चूक झालेली असते असं समजावं. रामप्रभूंनी तिथं शिवलिंगाचं पूजन करायचं ठरविलेलं आहे. आणि शिवलिंग कुठून आणायचं? हनुमंत म्हणाली, मी शिवलिंग काशीला जाऊन आणतो. आणि हनुमंत शिवलिंग आणायला काशीला गेले. काशीमध्ये माकड आलं म्हणून मंदिरात त्यांना हनुमंताला कोणी जाऊ देत नव्हतं. पण ते माकड राम राम म्हणतं म्हणून लोकांनी मध्ये जाऊ दिलं. विश्वेश्वराची भेट घेतली. थोड्याशा गप्पा होईपर्यंत तिथं उशीर झालेला आहे. आणि इकडे मुहूर्त टळायलं म्हणून सीतामाईनं पार्थिव लिंग निर्माण केलं वाळूचं आणि त्याचीच मुहूर्तामध्ये पूजा केली. हनुमंत पुन्हा आले आणि हनुमंत म्हणू लागले, मला लिंग आणायला पाठवलं आणि तुम्ही पूजा का केली? हनुमंतानं आणलेलं जे लिंग होतं ते हनुमतेश्वर मधून स्थापित झालं आणि पार्थिव लिंगाचं जे पूजन केलेलं होतं त्यामधून शिव प्रगट झाले. रामप्रभूंनी मागणं मागितलं, देवा, आता इथंच स्थापित व्हावं. भक्तांच्या पापाचा नाश करण्यासाठी, सद्भक्तांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही इथं स्थापित व्हावं. ह्या श्रीराम प्रभूची पूजा, ह्या रामेश्वराची पूजा जो काशीच्या गंगेच्या जलानं करतो आणि तिथली वाळू घेऊन जाऊन काशीमध्ये पुन्हा पार्थिव लिंग निर्माण करून पूजन करून लिंग विसर्जित करून तिथलं जल घरी आणतो, तेव्हा एक यात्रा पूर्ण झाली असे समजतात. अशा प्रकारे हे रामेश्वर लिंग स्थापित झालेलं आहे. माझा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.